घोडेगाव येथे कैलासवासी सौ हिराबाई सुरेश काळे यांच्या 5.5 महिनेनिमित्त प्रवचन व स्नेहभोजन सोहळा संपन्न। आईची माया काय असते हे हिराबाईंनी दाखवून दिले व मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल। चालता बोलता देव तुम्हास नेईल, या अत्यंत भावूक ओळींचे स्मरण करत आज घोडेगाव येथील गौरी शंकर हॉल हरिश्चंद्र मंदिर येथे श्री सुरेश विठ्ठलराव काळेपा यांनी आपली धर्मपत्नी कैलासवासी सौ हिराबाई सुरेश काळे यांच्या 5.5 महिनेनिमित्त श्रद्धांजली व विधी सोहळ्याचे आयोजन केले होते। हा सोहळा अत्यंत भावूक वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन सेवेत वारकरी साहित्य परिषद आंबेगाव तालुक्याच्या महिला अध्यक्ष ह.भ.प. सौ सुरेखाताई शिंदे यांचे सुश्राव्य निरूपण झाले। त्यांनी आपल्या प्रवचनातून मानवी जीवनाचे नश्वरत्व, माणुसकी आणि आईच्या वात्सल्याचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले। प्रवचन सेवेनंतर श्रद्धांजली सभेला सुरुवात झाली। यामध्ये सर्वप्रथम सोमनाथ काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कैलासवासी हिराबाई काळे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कुटुंबातील त्यांच्या स्थानाचा आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीचा उल्लेख केला। सोमनाथ काळे यांच्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सुवर्णाताई देविदास दरेकर यांनी कैलासवासी हिराबाई काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या। आपल्या शोकसंवेदनेत सुवर्णाताई दरेकर म्हणाल्या, आईचे महत्त्व काय आहे आणि तिची माया काय असते हे खरं तर आम्हाला कैलासवासी हिराबाई काळे यांनी लावलेल्या मायेची आठवण करून दिली। त्यांची उणीव कधीही भरून निघणारी नाही। त्यांच्या या शब्दांनी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले। तिची मोठी भरायची, बहीण भावांना तो नैवेद्य दाखवायचा आणि 11:30च्या नंतरच नैवेद्य जातो। त्याच्या आतमध्ये दिलं तर आम्हालाही दोष लागतो नाही का। आणि म्हणून हा नैवेद्य भरलेला लिंबाची फोड पण ठेवायची माता। आणि म्हणून या नैवेद्याला अतिशय महत्व आहे, कारण यम आपल्याला मिळताना तर यमपुरीमध्ये आता ह्या आई असणार आहे। आज त्यांचा उंबरा ओलांडून बाहेर प्रवेश होईल पितृलोकामध्ये, म्हणून ह्या जेवणावर त्यांना आता परत महिन्याने परत द्यायचा बरं का नैवेद्य। दर महिन्याला नैवेद्य द्यायचा, वर्षभर द्यायचा आणि मग आयोग नवमी घालायची। चौल भरणी वगैरे करायची सुद्धा वेळ नाही, कारण ते आयोग गेलेले आहेत। म्हणून दर महिन्याला नैवेद्य द्यायचा, जे काय असेल, पण त्या बाईला आता नाही द्यायचं, फक्त घरात नैवेद्य द्यायचा। गंगेला द्यायचा, तुळशीच्या खाली ठेवायचा, फोटो पुढे एक ठेवायचा। बाकी एक बाई जेवायला घालावा असं काही नाही, पण दर महिन्याला नैवेद्य द्यावा लागतो, त्यांना दुसरा अन्न मिळत नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना पुरावा जर पाहिजे असेल तर गरुड पुराण वाचाल तर वाचाल। म्हणून झालेली सेवा या आईंच्या चरणी समर्पित करते, तुम्हाला सर्व संत माझ्या बापांच्या चरणी समर्पित करते। या आईमध्ये जेवढे चांगले गुण होते त्यातला एक तरी घेऊन जाणं, त्यांच्या सुनांना, मुलांना, पतीला मनापासून धन्यवाद देते। कारण खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यामध्ये सासूसाठी पाणी जेव्हा येतं तेव्हा सासूनं कर्तृत्व सिद्ध केलं, आणि म्हणून माया प्रेम तुम्ही दिलं आणि त्यांनी तुम्हाला दिलं। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अर्पण करायचे ताईंनी त्यांच्या प्रवचनातून गंधाचं महत्त्व, धर्माचं महत्त्व, बहीण भावाचं महत्त्व, आई वडिलांचं महत्त्व हे सुंदर असं सांगितलेलं आहे। आणि नेहमीच ते त्यांच्या प्रवचनातून सांगत असतात, बहीण भावांनी हिश्याकरता भांडावं नाही। आणि खरोखर ताई तुम्ही सांगता ते योग्य आणि ही सांगायची गरज आहे म्हणून सांगतात, ते चांगल्या पद्धतीने सांगतात। धन्यवाद। खरं तर आईंच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर 2 मुलं आणि 1 मुलगी हा प्रपंचाचा गाडा ओढत असताना बाईंनी तात्यांना चांगल्या प्रकारची साथ दिली। मग काळ्या आईची सेवा केली। आपली पिठाची जी गिरण आहे ती गिरण सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवत असताना तात्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे ही काळजी खरोखर बाईंनी घेतली। 5.5 महिने झाले, तात्यांना एक दिवस असा झाला नसेल बाईची आठवण आली नसेल, कारण की बाई तेवढ्याच ताकदीने चांगल्या पद्धतीने तात्यांना साथ देत होती। कुठल्याही प्रकारे जर तात्यांना आदर आली तर तेवढ्याच पद्धतीने बाई काळजी घेत होती। आणि दोन्ही मुलं आज या गावामध्ये सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात। खरं तर संतोष भाऊ एकदम शांत आपला व्यवसाय पाहून सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम पाहतोय। आणि जे दुसरा मुलगा आहे तो पत्रकार म्हणून आहे। कुठे चुकीचं काही घडत असेल तर तिचा आवाज उठवायचं काम खरं तर सीताराम भाऊ करतोय। या मातेने जे संस्कार दिले त्या संस्काराच्या जोरावर ही दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने काम करतात।
त्यांची एक मुलगी पोखरी या ठिकाणी अनिता, ती सुद्धा आपला संसार चांगल्या पद्धतीने पाहते. म्हणजे बाईंनी आणि तात्यांनी या ज्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, त्या संस्काराच्या जोरावर हे कुटुंब चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परंतु माणसाच्या जीवनात दोन नाती लय महत्वाचे असतात, एक आई आणि दुसरी पत्नी. तर आई जन्म देते, लहानचं मोठं करते आणि चांगल्या पद्धतीने संस्कार देते. आणि पत्नी माणसाचा फार घरातून निघताना औषध घेतले का, गोळी घेतली का, चहा पाणी घेतलं का, ही काळजी घेते. म्हणजे तात्यांची पत्नी गेलेली आहे आणि सीतारामची, संतोष भाऊची आणि अनिताताईची आई गेलेली आहे. यांना दुःख झालेलं आहे, साहजिक आहे. मी माझ्या काळे कुटुंबाच्या वतीने, घोडेगावमधील विविध संस्थांच्या वतीने, उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व युवक मंडळी यांच्या वतीने बाईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. उपस्थित सर्व महिला भूमीमध्ये खरं तर आज ज्या माऊलीचे 5.5 महिने आहेत त्या कैलासवासी सौ हिराबाई सुरेश काळे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आई कशी असावी आणि सासू कशी असावी. खरं तर येता जाता भेटायच्या आणि अगदी नातं कसं जपावं ह्या तर माझ्या मावळून सासूच्या जाऊबाई. पण त्यांनी मला कसं मावळून सासूची जाऊबाई म्हणून कधी नातं लावलंच नाही, तर एक आई म्हणून त्यांनी आम्हाला जपलं. आणि खरं तर आमच्या आडीमध्ये सगळ्यांना प्रेमपूर्वक वागणूक देणाऱ्या अशा आमच्या ह्या माता माऊ. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर अगदी काकांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभं राहणारी अशी ही माता. दिवसभर गिरणीमध्ये दादा खाली आल्यानंतर आईही खाली यावं आणि दिवसभर त्यांना मदत करावी अशी ही माता. पतीचं कर्तव्य आपलं निभवत असताना खरं तर आमचे सीताराम काका असतील, आमचे संतोष भाऊ असतील, यांनाही त्यांनी घडवलं. सीताराम काका खरं तर त्यांनी केसरीचं काम करत असताना, पत्रकारिता करत असताना जिथं सत्याच्या बाजूने उभे राहणं हे यांच्या आईचे संस्कार. जे चूक असेल त्याला धडधडीत बोलणे आणि जे बरोबर असेल ते नेहमी बरोबरच सांगणे अशी ही माता. खरं तर आज मलाही माझ्या डोळ्यात असू येतात, कारण 4-5 वर्ष झालं मी गावात राहायला आले आणि आमच्या आडीमध्ये एक जुनं जाणतं नेतृत्व म्हणजे आमच्या या माता माऊली आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे दादा. गिरणीमध्ये जावं आणि दोघांनी एकमेकाबद्दल सांगावं, बघ तुझी आई काय म्हणते, आणि आईनी सांगावं, बघ तुझा बाप काय म्हणतोय. खरं तर आई बापाचं प्रेम काय असतं, आई तर सगळ्यांनाच असते, पण प्रत्येक स्त्रीमध्ये एक माता दडलेली असते. तशी ही माता अगदी दिवसभर गोरगरीब मुली यावं, आईच्या तिथं दळणं करावी, आपलं दळण दळून न्यावं. ह्या दोन्ही यांचे खरं तर सगळ्यावर खूप असं सहकार्य आहे. त्यांनी त्यांच्या कामामधून सगळ्यांनाच त्यांच्या गिरणीमध्ये दळून घ्यायचं आणि आपण घरी जाऊन भाकरी घडवायच्या. इतकं पुण्याचं काम खरं तर ह्या दोघांनी केलेलं आहे. असे दोन्ही आमचे आदर्श, आमच्या चाळीचं भूषण आणि आमच्या चाळीचं खरं तर वृद्ध असं आम्हाला कायम आमच्या पाठीशी शब्बासकीचा हात देणारा असं हे नेतृत्व. आणि आईबद्दल सांगायचं तर म्हटलं तर बघा ना, डोक्यावर पदर, कपाळावर टिकली, आणि हे खरं तर आजच्या आम्हाला सुद्धा जमत नाही. आम्ही डोक्यावर पदर घ्यायला गेलो तर आमचा राग नाही, पण ह्या जुन्या लोकांचा पदर आजही डोक्यावर आहे. आणि येता जाता विचारावं. आणि आमच्या सासूबाई आज 90 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण त्यांनी अट्टहास केला नाती कशी जपावं, तर दादा आमच्या सासूबाईंना बहीण म्हणतात आणि त्यांनी काल सांगितलं की सासूबाईंनी घेऊन घ्यायची जबाबदारी तुझी. असं हे खरं तर प्रेम कसं जगावं ह्या जुन्या लोकांकडून शिकावं. आणि आज सुरेखाताईंनी खूप आईविषयी काय सांगावं हे तर त्यांच्याकडून कुणी शिकावं. आणि सुरेखाताईंनी खरं तर आपल्या जुन्या नावाचा छान असा दाखला दिला. आणि अशा या मातेला खरं तर माझ्या दरेकर कुटुंबाच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली